मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए शक्तिकांत दास, ऑप्शन बी राजू कुमार, ऑप्शन सी वीरेंद्र जाधव, ऑप्शन डी प्रताप तिवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मॉरिशस, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॉरिशस. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कुठे पार पडला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारतीय फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. विराट कोहलीने किती डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत? ऑप्शन ए 283, ऑप्शन बी 287, ऑप्शन सी 288, ऑप्शन डी 289. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 287. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. आप नेत्या आतिशी यांची कोणत्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी चंदीगड, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाच्या मीरा आंद्रीवाने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणाला ICC तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी मोहम्मद शमी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जसप्रीत बुमराह. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील कितवे शतक पूर्ण केले आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 54, ऑप्शन डी 51. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 51. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे? ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन बी जो बायडेन, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी ऋषी सुनक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना आमंत्रित केले असून त्यांच्या स्थापना दिनी कधी असतो? ऑप्शन ए 12 मार्च, ऑप्शन बी 11 मार्च, ऑप्शन सी 14 मार्च, ऑप्शन डी 13 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 12 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातली आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. नयनामुत्तम 2.0 योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. देश का प्रकृती परिरक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले होते? ऑप्शन ए 28 ऑक्टोबर 2024, ऑप्शन बी 29 ऑक्टोबर 2024, ऑप्शन सी 27 ऑक्टोबर 2024, ऑप्शन डी 26 ऑक्टोबर 2024. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 29 ऑक्टोबर 2024. त्याचा प्रश्न क्रमांक 16. देश का प्रकृती परिरक्षण अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे लॉन्च करण्यात आले होते? ऑप्शन ए गृह मंत्रालय, ऑप्शन बी रस्त्याने वाहतूक मंत्रालय, ऑप्शन सी आयुष्य मंत्रालय, ऑप्शन डी जल मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आयुष्य मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. नुकतीच आयुष्यमान भारत योजना कुठे लागू करण्यात आली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली.
त्याचा प्रश्न क्रमांक 18 2025-26च्या केंद्रीय बजेटमध्ये आयुष्यमान भारत योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऑप्शन ए 8405, ऑप्शन बी 7303, ऑप्शन सी 9406, ऑप्शन डी 9709. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 9406. तरचा प्रश्न क्रमांक 19 बंगालच्या खाडीचा अंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष कोणता देश बनला आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. तरचा प्रश्न क्रमांक 20 पुणेमध्ये कितवी पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 27. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 27. तरचा प्रश्न क्रमांक 21 देशाच्या विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन ए गृहमंत्री, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी राष्ट्रपती, ऑप्शन डी राज्यपाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गृहमंत्री. तरचा प्रश्न क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हैदराबाद. तरचा प्रश्न क्रमांक 23 कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKUS CoV2 व्हायरसचा शोध लावला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 24 लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज बुकचे लेखक कोण आहे? ऑप्शन ए शशी थरूर, ऑप्शन बी जयराम रमेश, ऑप्शन सी तारा भवाडकर, ऑप्शन डी नमिता गोखले. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नमिता गोखले. नंतरचा प्रश्न क्रमांक 25 कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिधाडांची संख्या आढळली आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. मित्रांनो अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.